नमस्कार मंडळी, पहा किती छान अशी डिश दिसत आहे. तर ही डिश आपण मुगाच्या डाळीपासून बनवलेली आहे. ही 1 वाटी डाळ मी रात्रीच पाण्यामध्ये मुरू देण्यासाठी ठेवलेली होती आणि सकाळी आता आपल्याला नाश्ता बनवायचा आहे. तर मग मी आता ही डाळ धुवून घेत आहे आणि थोडी साल काढत आहे. अर्धी साल काढून घेतली, अर्धी डाळीमध्येच ठेवून द्यायची आहे. म्हणजे सालीसकट आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरला. पाहू शकता छान अशी फुललेली डाळ. आणि आता ही डाळ सालीसकट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्तपैकी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आणि अशीच सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आणि एका गंजामध्ये काढून घेतलेली. आणि पाहू शकता थोडं घट्टपणा आहे डाळीला. तर त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तर 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी. आणि घट्ट असल्यामुळे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी फिरून घेतलेलं. आणि बाइंडिंगसाठी थोडं अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे. आणि हा ठेचा आहे हिरव्या मिरचीचा. तांदळाच्या पिठाने छान अशा आपल्या चिला तयार होईल. आणि मस्तपैकी फिरून घेतलेलं आहे मिक्सरच्या साहाय्याने. आणि असं छान असं बॅटर तयार झालेलं आपलं. आणि तवा शेगडीवर ठेवून दिलेला, त्यावर थोडं तेल टाकून घेतलेलं आणि मस्तपैकी तेल सर्व तव्याला लावून घ्यायचं, असं पसरून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये असे हे मुगाच्या डाळीचं मिश्रण टाकून घेऊन असं डोशासारखं असं पसरून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी अशी भराभर चिली मूग डाळीची आपल्याला करून घ्यायची आहे. आणि हे पाहू शकता मस्तपैकी मूग डाळीचा चिला म्हणा किंवा डोसासुद्धा म्हणू शकता. कलर पहा किती छान आलेला आहे, ग्रीन असा कलर आलेला आहे. आणि छानपैकी मस्तपैकी दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. आणि आलूची चटणी बनवून घेतलेली आहे. त्याच्यासोबत तुम्ही अशी वरून आलूची चटणी, कांदा आणि लाल तिखट पावडर, तेल असं मस्तपैकी टाकून घ्यायचं आणि त्याला रोल करून घ्यायचा. छान असे आपले मूग डाळीचे टेस्टी, हेल्दी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी खूपच छान असे चिले तयार होतात. तर तुम्ही अशा प्रकारे चिले करा मंडळी आणि घरच्यांना खायला द्या. आणि व्हिडिओ माझा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का. धन्यवाद.